आज मी कांद्याची चटणी करणार आहे. रसासोबत ही चटणी खूप छान लागते. त्यासाठी मी 2 कांदे चिरून घेतले. हरभऱ्याची डाळ 1-1.5 तास अगोदरच भिजू घालून ठेवली होती. आता कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेल चांगलं तापू द्यायचं. मोहरी जिरं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. नंतर आपण ती भिजू घातलेली डाळ टाकायची त्याच्यात. चांगली आता ही डाळ आपण परतून घेऊ. नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं 1 चमचा. हळद मसाला वगैरे टाकायची काहीच गरज नाही. ह्या लाल तिखटाची पण चव खूप छान लागते या चटणीला. आणि चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. आता त्याला चांगलं परतून घेऊ आपण कांद्याला. आणि सांडग्याची पण भाजी करतात रसासोबत, पण ही कांद्याची चटणी पण करतात. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. चांगलं परतून घ्यायचं त्याला कांदा आपला परतला चांगला व्यवस्थित झाला की चटणी आपली तयार. खूप असा वेळ लागत नाही चटणीला, झाली पण चटणी. कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी आणि परत एकदा ती कोथिंबीर परतून घेऊ. सगळंच एकदा व्यवस्थित परतून घेऊ. बाकी याच्या चटणीसाठी दुसरं काही लागत नाही बघा. आणि किती छान चटणी तयार होती बघा. रस, कांद्याची चटणी, चपाती, भजी.